महानुभाव परिवार न्यूज, जे सत्य तेच. महानुभाव परिवार, आपला परिवार. दंडवत प्रणाम. गीता जयंती व दत्त जयंती निमित्तानं महानुभाव पंथाचे कसमादे परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन. सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम. बातमी आहे कसमादे परिसरातून. कसमादे परिसरातील मुंजवाड तालुका बागलाण या ठिकाणी महानुभाव पंथाचं भव्य मंदिर असून या मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. त्यामध्ये गीता जयंती मोठ्या उत्साहानं साजरी केली जाते. या दिवशी शालेय विद्यार्थ्यांना गीतेचं ज्ञान सांगितलं जातं आणि त्यातून गीतेतील काही श्लोक पाठांतर करून घेतले जातात. मुंजवाड गावात उपदेशी बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्यांनी यावर्षी देखील गीता जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. यानुसार 30 नोव्हेंबर 2025 परमपूज्य महंत श्री जयेश मुनी बाबा मराठे यांचं रात्री 9 वाजता प्रवचन होणार असून 1 डिसेंबर 2025 रोजी सकाळी देवाला मंगल स्नान झाल्यानंतर गीता पारायणासह इतर धार्मिक कार्यक्रमांचे दिवसभर आयोजन केले जाणार आहे. तसेच सायंकाळी 6 वाजता गावातून भव्य गीता ग्रंथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. याचप्रमाणे 3 डिसेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजता परमपूज्य महंत श्री जयेश मुनी बाबा मराठे गंगापूर निवासी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार असून 4 डिसेंबर 2025 रोजी दत्त जयंती निमित्त पहाटे 4 वाजता श्री दत्तप्रभू जन्मोत्सव आणि पारायण तसेच दुपारी 12 वाजता आरती नंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाबाबत आमचे प्रतिनिधी नानाजी जाधव हे सविस्तर माहिती देतील. दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी भगवद्गीता जयंती महोत्सव आणि दिनांक 4 डिसेंबर रोजी श्री दत्तात्रय प्रभू जन्मोत्सव हे 4 दिवसीय संयुक्तरित्या कार्यक्रम साजरा होत असून या कार्यक्रमासाठी भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे. कार्यक्रमासाठी प्रवचन आणि कीर्तनासाठी आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय जयेशमुनी दादा मराठे गंगापूर निवासी यांचं कार्यक्रम संपन्न होत आहे. त्याच पद्धतीने या 4 दिवसीय याचप्रमाणे विठेवाडी तालुका देवळा या ठिकाणी महानुभाव पंथाचं मंदिर असून दरवर्षी दत्त जयंती निमित्तानं या ठिकाणी भव्य यात्रा भरत असते. यावर्षी देखील 4 डिसेंबर 2025 पासून सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं असून सायंकाळी 6 वाजता विठेवाडी गावातून भव्य पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलंय आणि रात्री 7 वाजता परमपूज्य महंत श्री पारनेरकर बाबा शास्त्री यांचं कीर्तन होणार आहे. या कार्यक्रमासाठी परमपूज्य महंत कवीश्वर कुलाचार्य श्री खामनीकर बाबा श्री क्षेत्र कणाशी निवासी यांचे शुभचिंतन असून परमपूज्य श्री विजयराज दादा शास्त्री खामनीकर यांचं मार्गदर्शन लाभलंय व परमपूज्य श्री जयेश मुनी मराठे गंगापूर व परमपूज्य श्री संत मुनी दादा पंजाबी केपा नगर व परमपूज्य श्री रणजित दादा महानुभाव कणाशी निवासी यांचं सहकार्य लाभलंय. तसेच मालेगाव तालुक्यातील निळगव्हाण येथील महानुभाव पंथाचे पुरातन दत्त मंदिर असून त्या ठिकाणी 60 वर्षांपासून परमपूज्य महंत बीडकर बाबा रणाईचे यांच्या शुभचिंतनानं दरवर्षीप्रमाणे भव्य यात्रा भरत असते. यानुसार यावर्षी 3 डिसेंबर 2025 3 वाजता निळगव्हाण गावातून पालखी मिरवणूक निघणार आहे. 4 डिसेंबर 2025 कुस्त्यांची दंगल होणार आहे अशी माहिती परमपूज्य श्री सुदर्शन मुनी बीडकर बाबा यांनी दिली आहे. तर परिसरातील उपदेशी बांधवांनी श्री दत्त जयंती निमित्त देवपूजा वंदनाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं. तसेच रवळजी तालुका कळवण व पिंपळगाव वाखारी तालुका देवळा या ठिकाणी देखील दत्त जयंती निमित्तानं मिरवणुकीसह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमांना परिसरातील उपदेशी बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या मंगल अवसरचा लाभ घ्यावा असं आवाहन मंदिर व्यवस्थापन समिती तसेच पुजारी बाबांनी केलं आहे. वरील सर्व कार्यक्रमांची रूपरेषा दर्शवणाऱ्या पत्रिका कसमादे उपदेशी परिवार या ग्रुपमध्ये सेंड करण्यात आल्या. पिंपळगाव इथून मंदिरातून बोलत आहे. मंदिराचा संचालक या नात्याने मी बोलत आहे. ह्या मंदिराची आख्यायिका 15व्या शतकातली असून 15व्या शतकानंतर सुरुवात झाली. ही फार जुनी आख्यायिका आहे.
आणि येथील जे मंदिर आहे, मंदिरातली जी श्रीकृष्णाची मूर्ती, दत्तात्रय प्रभूंची एक मोठी मूर्ती, चक्रधर स्वामींची आणि गोविंद प्रभू व चक्रपाणीराव यांची जी संपूर्ण इथं चरणांकित विशेष आणि मूर्ती यांची पूर्वीपासून ही स्थापना केलेली आहे. हे मंदिर काही आजकालचं नाही आहे, याची पूर्वीपासून निर्मिती केलेली आहे देवपूजेची. तर याची निर्मिती 1931 मध्ये केली होती. नंतर लाकडाची इमारत होती, 35 साली ते पूर्ण झालं. त्याच्यानंतर आता माझ्या अंदाने हे मंदिर जवळजवळ 70% साकार झालेलं आहे. आजच्या बातमीपत्रामध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत सर्वांना माझा दंडवत प्रणाम.